राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यानं पार्थ पवारांविरुद्ध शरद पवारांकडे तक्रार केल्याची माहिती आहे। पार्थ पवार मनमानी कारभार करत असून सबज देण्याची मागणी केली आहे। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यानं तक्रार केल्याचं कळत आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी इथं मराठा समाजाच्या आंदोलकांची बैठक घेणार आहेत। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होईल। या बैठकीला राज्यभरातील मराठा समाजाचे प्रतिनिधी उपस्थित असतील। भंडाऱ्याच्या वैनगंगा नदीत करण्यात आलेल्या जलसमाधी आंदोलनात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नदीपात्रातील पाण्यात उभं राहून आंदोलन केलं। जिल्हाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर नाना पटोलेंनी जलसमाधी आंदोलन मागे घेतले। राज्यात कांद्याचे दर कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झाला। या संदर्भात सरकार नक्कीच मार्ग काढेल असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी दाखवला। रेल्वे संदर्भातील विविध समस्यांबाबत खासदार भास्कर भगरेंनी बैठक बोलावली होती। या बैठकीला रेल्वे भुसावळ विभागीय प्रबंधकांनी दांडी मारली। यामुळे भास्कर भगरे चांगलेच संतापले। आगामी 3 वर्षात सोलापुरात 1 लाख कोटींचे रस्ते करणार असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलंय। 1455 कोटी रुपयांच्या रिंग रोडसह 4 विकास कामांना मान्यता दिली। संभाजीनगरमध्ये जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत वाद झाला। मंत्री संजय शिरसाट आणि खासदार कल्याण काळे यांच्यात वाद झाला। मका खरेदी विषयावर चर्चा सुरू झाल्यानंतर वाद झाल्याची माहिती। ठाणे महापालिकेच्या महासभेत भाजप शिवसेनेत गदारोळ झाला। भाजपकडून शिवसेनेच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली। शिवसेनेनं 5 मिनिटात 232 विषय मंजूर केल्यावरून आणि राष्ट्रगीताच्या अवमान प्रकरणी भाजप तक्रार करणार आहे। दादांच्या निधनानंतर आम्हाला पक्ष मजबूत करायचा आहे। सर्वजण एकत्रित बसून मार्ग काढू। पक्ष विलिनीकरणाच्या प्रश्नावर सुनील तटकरे यांनी हे उत्तर दिलंय। खासदार नरेश म्हस्के यांना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय। राजन विचारे यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली। नरेश म्हस्के यांनी प्रतिज्ञापत्रात गुन्हे लपवले असा आरोप करत विचारेंनी आधी हायकोर्टानंतर सुप्रीम कोर्टात याचिका केली होती। खासदार प्रणिती शिंदेंनी नितीन गडकरींचं कौतुक केलं। नितीन गडकरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवे होते असंही शिंदे म्हणाले। 171 किलोमीटरच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी प्रणिती शिंदे बोलत होत्या।